नाही, नक्कीच. जसं आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टी विश्व म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण एका बाजूला म्हणतो, या पक्षाला अशी कुठली मजबुरी असेल जी भ्रष्टाचार केले, ज्यांनी लाखो कोटींचे भ्रष्टाचार करून मस्त त्यांनी पचवले, ढेकर देखील दिली नाही, अशा लोकांना सोबत घ्यायची त्यांना गरज पडते? काय मजबुरी नक्की भारतीय जनता पार्टीची? मी काय म्हटलं मगाशी, ते सत्तावादी झालेत, ते स्वार्थवादी झालेले आहेत. काही करून आम्हाला सत्ता टिकवायची. ती सत्ता टिकवण्यासाठी मग आम्ही अशोक चव्हाणांना पण कडेवर घेऊ. ती सत्ता टिकवायची आहे म्हणून आम्ही राणेंना कडेवर घेऊ. ती सत्ता टिकवायची म्हणून अजित पवारांना कडेवर नुसतं घेणार नाही, उपमुख्यमंत्री सुद्धा बनवू. आदल्या दिवशी मोदीजी बोलतात 70,000 करोडचा भ्रष्टाचारी, दुसऱ्या दिवशी फडणवीस सत्तेमध्ये घेतात. याचा विचार आता लोकांनी केलं पाहिजे. मग एखाद्याच्या घरी ईडीची धाड टाकायची, त्याच्या विरोधात मग किरीट सोमय्यांनी बोंबलायला सुरुवात करायची. बोंबलून झालं, तो माणूस हैराण परेशान झाला की त्याला भाजपात घ्यायचं आणि भाजपात घेतल्यानंतर काय बोलायचं, हे हिंदुत्ववादी ते भाजपावाले. काल भाजपाच्या पुणे 2-4 दिवसांपूर्वी भाजपाच्या पुणे कार्यालयाबाहेर त्यांचेच कार्यकर्ते उपोषण करतायत, निषेध करतायत. का करतायत? तर ज्यांनी गोकुळाष्टमीला मटणाचे दुकानं बंद आहेत याचा निषेध म्हणून 1000 किलो मटण लोकांमध्ये वाटलं, त्याला ह्यांनी पक्षात प्रवेश दिला. हे हिंदुत्ववादी आहेत. या हिंदूंचे जर खरे धर्मगुरू कोण असतील तर ते या देशाचे 4 शंकराचार्य आहेत. एक तरी शंकराचार्य भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे ना, हिंदूंचा पक्ष आहे ना, आहेत का बाजूने? अविमुक्तेश्वरांचं एक अत्यंत सुंदर कोट आहे, सगळ्या हिंदूंनी ऐकण्यासारखं कोट आहे ते. अविमुक्तेश्वरांना पत्रकारांनी एका प्रश्न विचारला की भाजपा ही हिंदुत्ववादी पक्ष आहे. ते सटकन बोले, तुम्हाला कोण बोललं भाजपा हिंदुत्ववादी आहे? भाजपा जर हिंदुत्ववादी असेल तर इंडिया एन्क्लेव्हच्या कार्यक्रमामध्ये भाजपाचे एक मंत्री, मुस्लिम मंत्री, त्यांना प्रश्न विचारला, नकवी, त्यांना प्रश्न विचारण्यात आला की या देशामध्ये गो हत्या बंदी कायदा झाला पाहिजे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की हा देश हिंदूंचा आहे, इथे गो हत्या बंदी झालाच पाहिजे. तुम्हाला पटत नसेल तुम्ही बाहेर जा. बरोबर. त्यांना पदावरून काढण्यात आलं. आज नकवी कुठे आहेत कोणाला माहीत नाही. आणि त्याच एन्क्लेव्हमध्ये 2-3 दिवसांनी किरण रिजिजू हे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मैं खुद खाता हूँ, गोमांस खाता हूँ और मेरा कौन क्या उखाड़ सकते है, असं बोलणारा अजूनही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. उदाहरण कोण देत आहे? या देशातल्या हिंदू या सर्वात मोठ्या धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य हे उदाहरण देत आहेत. तरी हिंदूंना कळत नाहीये भाजपा ही हिंदुत्ववादी पक्ष नाहीये. ते भारतीय जनता पार्टीनं तर त्या धर्मगुरूंनाच काँग्रेसचं करून टाकलं ना. नाही, त्यांचं सवयच आहे ते. तुम्ही त्यांच्या विरोधात बोला, आत्ता बोला तुम्ही विरोधात, उद्या तुमच्या विरोधात फतवा निघेल की तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. जो भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलेल तो फक्त राष्ट्रप्रेमी. तुम्ही आम्ही कोण आहेत? तुम्ही आम्ही अँटी नॅशनलिस्ट आहोत. उद्या आपल्याला नक्सली ठरवतील. आणि हाच धोका मला जे आता भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत त्या तरुणांना सांगावंसं वाटतो की तुम्ही तुमच्या मनाने एखाद्या पक्षाची बाजू घेऊ शकत नाही, अशी लोकशाही नसते. हे बीजेपीने निर्माण केलेलं आहे इथे, आणि ह्याचा फटका एक दिवस तुम्हाला सुद्धा बसणार आहे. बरोबर आहे, कारण जे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी होते आज ते टोटली गायबच झाले. कोणीही नाहीये, कोणीच नाही. मला दाखवा ना चेहरे, तुम्हाला जे मीडिया समोर चेहरे दिसतात हे भारतीय जनता पक्षाचे चेहरे आहेत का? एकही चेहरा भारतीय जनता पार्टीचा तो मूळ पक्ष, सगळे बाहेरून आलेले आहेत. त्यांनी ती एक त्यांची मोडस ऑपरेंडी बनवलेली आहे. बाहेरून एखाद्याला घ्या चांगला बोलणाऱ्याला, आणि त्याला फक्त विरोधी पक्षाचे जे नेते असतील त्यांच्या चारित्र्यावर बोलायला लावा. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही कोणाच्या चारित्र्यावरती बोलणं, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं ही कधीच नव्हती. भारतीय जनता पक्षाने बाहेरून ह्या जे प्रवक्ते आणलेले आहेत त्यांनी ही पद्धत सुरू केली. लोकांच्या कॅरेक्टरवर बोलायला लागले, लोकांच्या चारित्र्यावर बोलतायत, लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतायत, लोकांच्या सुनाबाळांबद्दल बोलतायत. तरी इथला मराठी माणूस जागा होत नसेल तर खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जे चित्र दाखवलं जात आहे ते चित्र आणि खरी परिस्थिती याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कोण जगद्गुरू?
जगद्गुरू आम्ही ज्ञानेश्वरांना मानतो, जगद्गुरू आम्ही तुकारामांना मानतो. कोण नरेंद्र मोदी कधीचे जगद्गुरू झाले? काय जगाला शिकवलंय त्यांनी? कोणता हिंदूंचा संदेश जगाला शिकवलाय? एक रँकिंग असतं, पासपोर्ट रँकिंग प्रत्येक देशाचं. बरोबर. पासपोर्ट रँकिंग वरती ठरतं की तुम्ही इमिग्रेशनला ज्यावेळी जाल त्यावेळी तुमच्याबद्दल काय विचार करायचा तो देश ठरवत असतो. भारताचं पासपोर्ट रँकिंग गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ढासळत आहे, तुम्ही कसले जगद्गुरू आहेत? काय तुमचा जगभर डांका वाजतोय? एक व्हिडिओ एका मुलाचा, भारताचे एक मंत्री बोलत आहेत की रुपयाचं अवमूल्यन झालंय. पत्रकाराने प्रश्न विचारला त्यांना, रुपयाचं अवमूल्यन झालंय तर तुम्हाला त्याची काळजी वाटते का? तर त्यांचं म्हणणं असं होतं, रुपयाचं अवमूल्यन झालंय त्याने काय होतंय, तुमचं करन्सी जगभर चालते ना. म्हणून त्याने प्रयोग म्हणून फक्त भारतीय करन्सी घेऊन तो मेक्सिकोत गेला आणि मेक्सिकोमध्ये ज्यावेळी त्याने ती करन्सी कन्वर्ट करण्यासाठी गेला त्यावेळेला भारतीय करन्सी चालत नाही आमच्याकडे, ही तुमची इज्जत आहे जगामध्ये. दुसरा व्हिडिओ त्याने बनवला, कॅनडाला गेला तो, कॅनडामध्ये सेम करन्सी घेऊन गेला तो, भारतीय करन्सी. त्यांनी सांगितलं भारतीय करन्सी आम्ही कन्वर्ट करून देत नाही, ही तुमची इज्जत आहे देशामध्ये. तुम्ही कुठल्या जगभरच्या वार्ता करताय जगद्गुरूंनी कसले? त्यामुळे डोळे उघडण्याची गरज आहे आता. डोळे बंद करून एखाद्याची भक्ती करून तुम्ही हा देश नाही सांभाळू शकत. नाही, बरोबर. तुम्ही मगाशी बोलत ना, तसं मराठी माणसांनी हे देखील मुद्दे फार लक्षात घेण्यासारखे आहेत की किरीट सोमय्या जे 2, 2.5, 3 वर्षापूर्वी ज्या लोकांवरती आरोप करत होते, त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना पुरावे दाखवत होते की यांनी भ्रष्टाचार केलाय, आज ते सत्ताधारी आहेत. एकनाथ शिंदेचे सगळे आमदार आज सत्तेमध्ये आहेत ना, मंत्री आहेत. मग हे मराठी माणसांनी ह्या सगळ्या गोष्टी बघू नयेत का? आणि आज भारतीय जनता पार्टी बोलते की मराठी माणसांची कैवारी शिवसेना मनसे नाही, यांनी तर मराठी लोकांना मुंबईच्या बाहेर हद्दपार केलं. खरे कैवारी आम्ही आहोत. मी तुम्हाला सांगतो, हे जे काही जिंकतायत ना, हे मॅन्युप्युलेट करून जिंकतायत निवडणुका. तुम्ही म्हणाल काय कसं काय तू बोलू शकतो असं? मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो याची, कसे मॅन्युप्युलेट केलं जातं. पंजाबमध्ये आता एक निवडणूक झाली. आम्ही आरोप करतो ना, तुम्ही EVMचं घोळ करता, तुम्ही EVM टेम्पर करता, आमचे आरोप आहेत ना. एकदा ठरवा ना, यांचं कायमचं तोंडच बंद करून टाकूया. तुम्हाला इतका जबरदस्त सपोर्ट आहे लोकांचा, 50%, 60% मतं तुम्हाला एकेका विधानसभेतून, एकेका महानगरपालिकेत तुम्हाला मिळतात. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना. एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन विरोधकांची तोंड कायमची बंद करा ना. हारल्यावरती कसे काय बोलतील? हे तुमचं चॅलेंज आहे बीजेपीला. चॅलेंज आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, पंजाबमध्ये आत्ता डिसेंबरमध्ये या 8-10 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्या, त्याचे निकाल जाहीर झाले. तिथे भारतीय जनता पक्षाला बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, 7 जागा मिळाल्यात फक्त, आणि आपला 100च्या वर जागा आहेत. काँग्रेसला 63 की 65 जागा आहेत. शिरोमणी अकाली दलाला 46 जागा आहेत आणि बीजेपीला 7 जागा आहेत फक्त. का? बॅलेट पेपरवर निवडणूक झाली. इतक्या कशाला? मी पनवेलचं उदाहरण देतो तुम्हाला. पनवेलमध्ये बार असोसिएशनची निवडणूक झाली, तुम्हाला आठवत असेल, आता 15-20 दिवस झाले, जास्त दूर नाहीये. मनोज भुजबळ इतकी वर्ष बार असोसिएशनमध्ये अध्यक्ष म्हणून आहेत. यावेळी कसे हरले हो? जर EVM असते तर मनोज भुजबळ डोळे झाकून जिंकले असते. त्या निवडणुका सुद्धा बॅलेट पेपरवरती झाल्यात. बाकी सगळेच जिंकले, फक्त मनोज भुजबळ हरले. इतकी नाराजी आहे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबद्दल असेल, त्यांच्या उमेदवारांबद्दल लोकांच्या मनात इतकी नाराजी आहे. जर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या तर लोक त्यांचं खरं मत तिथे देऊ शकतात, जे मनोज भुजबळांच्या बाबतीत झालं. बरोबर. बघा, एकदा पनवेलमध्ये तरी ट्राय करा. प्रशांत ठाकूरांची ताकद प्रचंड आहे. 2-3 आमदार आहेत तिथे त्यांच्याकडे. एक कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार, एक विधान परिषदेचे आमदार, एक विधानसभेचे आमदार, 3 आमदार तुमच्याकडे आहेत. घ्या ना, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर या.